नमस्कार शेतकरी बंधू, मी पांडुरंग सर्वदे कृषी पर्यवेक्षक चंदनखेडा ग्रीन फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, पीक कोणतेही असेल तर त्या पिकाची शाखीय वाढ एका मर्यादेपर्यंत होणे आवश्यक असते आणि ती शाखीय वाढ होत असताना त्या ठिकाणी फुटव्यांची संख्या वाढणे खूप आवश्यक आहे. जर त्या ठिकाणी फुटव्यांची संख्या वाढेल तर त्या ठिकाणी आपल्या फुलाची संख्या वाढेल, त्याबरोबरच आपल्या पिकाला जे काही लागणाऱ्या शेंगा असेल किंवा घाटे असेल किंवा फळ असेल याची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते आणि आपल्या उत्पादनामध्ये नक्कीच वाढ होते. अशाच पद्धतीने आपण हरभरा पिकामध्ये एका तंत्रज्ञानाचा जर वापर केला तर त्या ठिकाणी आपल्या उत्पादनामध्ये नक्कीच मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आपल्याला दिसून येईल. हरभरा पिकाचे नियोजन करत असताना त्या ठिकाणी आपल्या हरभऱ्याच्या झाडाला जास्तीत जास्त फुटवे येऊन त्या ठिकाणी जास्तीत जास्त आपल्या फुलोरा वाढून त्या ठिकाणी जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर घाटे लागले तर आपल्या उत्पादनामध्ये वाढ झालेली दिसून येते. यासाठीच आपण हरभरा पिकामध्ये या तंत्रज्ञानाचा वापर करणे खूप आवश्यक आहे. हरभरा पिकाचे शेंडा खुडणी किंवा टॉपिंग हे एक महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान असून आणि याचा वापर जर केला तर आपल्या उत्पादनामध्ये नक्कीच वाढ झालेली दिसून येते. हरभरा पिकामध्ये आपण शेंडा खुडणी किंवा टॉपिंग केल्यामुळे आपल्या हरभरा पिकामध्ये वेगवेगळे फायदे दिसून येतात. त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे पहिला फायदा म्हणजे झाडाची शेंडाखुंडी केल्यामुळे त्या ठिकाणी फांद्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढून मुख्य खोडावर आपण फांद्या मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या दिसून येते आणि मुख्य खोडावर जेवढ्या फांद्या वाढतील तेवढे फुलांची आणि गाठींची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढ होते. त्याबरोबरच दुसरा फायदा म्हणजे शेंडाखुंडीमुळे पिकातील अन्नद्रव्यांचा समान पोषण पुरवठा होण्यास मदत होते आणि मुख्य खोडावरील वाढ थांबवली जाते. त्यामुळे बाजूच्या ज्या फांद्या असतात त्या फांद्यांना चांगल्या पद्धतीने पोषण मिळण्यास मदत होते. त्याच्यानंतर तिसरा फायदा आहे ती फुलांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते आणि आपल्या घाटेंची संख्या वाढते आणि आपल्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली दिसून येते. शेंडाखुंडी केल्यामुळे त्या ठिकाणी आपल्या पिकामध्ये हवा खेळती राहते, जमिनीतील आर्द्रता किंवा आपल्या त्या शेतामधील आर्द्रता कमी होते आणि आर्द्रता कमी झाल्यामुळे कीड रोगांचा प्रादुर्भाव कमी होऊन त्या ठिकाणी पीक संरक्षणावरील खर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर बचत होते आणि आपल्या पिकाचे संरक्षण होण्यास मदत होते. त्याच्यानंतर पुढचा फायदा आहे तो शेंडा खुडल्यामुळे बाजूच्या फांद्या जास्त वाढतात आणि त्या फांद्यांना सूर्यप्रकाश मोठ्या प्रमाणावर मिळतो आणि त्या ठिकाणी प्रकाश संश्लेषणाची क्रिया ती चांगली सुधारते आणि त्यामुळे आपल्या झाडाचा सर्वांगीण वाढ होऊन सर्वांगीण विकास होण्यास त्याची मदत होते. अशा पद्धतीने आपण हरभरा पिकामध्ये जर साधं शेंडाखुंडीचं तंत्रज्ञान जर वापरलं तर त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे फायदे होऊन आपल्या एकंदरीत उत्पादन खर्च कमी करून उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसून येते. त्याच्यानंतर हरभऱ्याची शेंडाखुंडी करत असताना एका गोष्टीची काळजी घेणे आवश्यक आहे. सर्वसाधारणपणे आपण शेंडा खोडायचं म्हटलं की 4 ते 5 सेंटीमीटर शेंडा खोडतो, परंतु त्या ठिकाणी जर आपण एवढा मोठा शेंडा खोडला तर त्या ठिकाणी आपल्याला फायदे होण्याऐवजी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्याचे तोटेच होतात. म्हणून सर्व शेतकरी बांधवांना माझी एक विनंती आहे की आपण शेंडा खोडत असताना त्या ठिकाणी 1 ते 2 सेंटीमीटरचा शेंडा आपल्या जर हरभरा पिकाचा खुडला तर त्या ठिकाणी आपल्या नक्कीच त्याचा फायदा होईल आणि आपल्या उत्पादनामध्ये चांगल्या पद्धतीने वाढ झाल्याचे दिसून येईल. म्हणून सर्व शेतकरी बांधवांना माझी एक नम्र विनंती आहे की सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या हरभरा पिकामध्ये जर शेंडाखुंडीच्या तंत्रज्ञानाचा वापर केला तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा झालेला दिसून येईल. धन्यवाद.